नारळ घ्यायचंय तर नाही तर मागं दिसतीये ना ती नदी आहे, कृष्णा नदी. आणि इकडच्या साईडला आपल्याला मंदिरात जायचं. मंदिर ना खूप पुरातन आहे. त्या टेकडीवर गेलं ना वर, हा तिथून गेल्यावर ती कृष्णा माईचा आणि कोयना नदीचा संगम दिसतोय. तुझ्या खोली एवढ्याला लगेच आणते जाऊन. दगड टाकलं तरी दगड जाऊन आणते ना. समाधी तिथे लिहिलेलं आहे 10 वर्षाखालील मुलांनी नाही खेळायचे. काय 10 वर्षाखाली मुलांनी नाही खेळायचे? आलेलं लगेच भरायलाच गेली. आणि निकिता नाही चाललेलो घाटावर. मी आणि समर्थ चाललोय आता घाटावर. मी तुम्हाला सकाळी म्हणलेलं आम्ही घाटावर जाणार आहे. घाटावर नाही, घाटावरचं कन्फर्म नाहीये, पण आम्ही मंदिरात जाणार आहे का ते तुम्हाला गेल्यावर दाखवूच. आता समर्थनं तरी आवरले, मी तेवढं अर्धच आवरले, आता बाकीचं पण आवरून घेते. तर आता मी आणि समर्थ रेडी झालोय, तर आता आम्ही चाललोय. पप्पा आम्हाला सोडतील. येतो चार्जर ठेव त्याच्यात. चला आता आपण जाऊया घाटावर. घाटावर नाही डायरेक्ट जायचं, आधी मम्मीकडे जायचंय दुकानावर, तिथनं नारळ घ्यायचंय. कारण ज्या मंदिरात जायचं तिथं नारळ पण द्यायला पाहिजे ना. फुलं वगैरे सगळी घेतल्यात, फक्त नारळ घ्यायचं राहिलं. आता ते आता मम्मीच्या दुकानावर जाणार आहे आम्ही, म्हणजे आमच्याच दुकानावर. मग तिथून नारळ घेऊ, मग पुढं परत बघू चालत जायचं, पप्पा सोडतात. मम्मी नारळ घ्यायचंय, काल भैरवला जायचंय. मग पैसे दे ना. पप्पा सोडताय. जातो आम्ही. कुठनं? हा जातो वरनच. तर आता पप्पांनी आम्हाला सोडले त्या चौकात, तिथनं आता आम्हाला ना चालत जायचंय मंदिरापर्यंत. 2-3 मिनिटं लागतील जासपर्यंत. पण ना आम्हाला नारळ द्यायचं होता, पण मम्मी म्हणली मागच्याच आठवड्यात मम्मी गेलेली तेव्हा ती देऊन आली नारळ, त्यामुळे आता काय द्यायची गरज नाहीये. आता आपल्याला सरळ जायचंय. तर नाही तर मागं दिसतीये ना ती नदी आहे, कृष्णा नदी. आणि इकडच्या साईडला आपल्याला मंदिरात जायचंय. तर चला आपण तिकडे पण नंतर जाऊ. इकडून नाही, त्या साईडने जायचंय, जे की आपण घाटावर जाणार होतो ना. कृष्णा कोयना नदीचा संगम आहे तिथे, ते बघण्यासाठी पण जाऊ आपण. आधी सगळ्यात पहिले हे काल भैरव मंदिर आहे, तिकडे जाऊ. हे मंदिर ना खूप पुरातन आहे. मी खरं तर खूप दिवसापासून येते इथं. तर आत्ताच आम्ही काल भैरवच्या मंदिरात जाऊन आलो. सगळं मस्त दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही प्रीती संगम घाटावर जायला निघालोय. आता ना आधी कृष्णामाईचं मंदिरात जाऊ. कृष्णामाईच्या मंदिरात जाऊन कृष्णामाईच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं आधी दर्शन घेऊ. त्यानंतर कृष्णामाईच्या नदीवर पण जाणार आहे. तिथं कोयना कृष्णा नदीचा संगम झालाय, ते तुम्हाला दाखवू तिथं गेल्यावर. चल समज आधी मंदिरात जाऊ पाया. तर हे कृष्णामाईचं मंदिर आहे, तर ते आता बंद आहे, तर आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यायला लागणार आहे. तर टेकडीवर गेलं ना वर, हा तिथून गेल्यावर ती कृष्णामाईचा आणि कोयना नदीचा संगम दिसतोय. तुझ्या खोली एवढ्या लांब? हो, तिथे वर गेलं की त्या डोंगरावर नाही म्हणते, टेकडीवर म्हणते, ते लाईट दिसते. हा तिथे गेलो आपण. मला वाटलं मग आधी आपण तिकडे बागेत जाऊया, म्हणजे आपल्याला यशवंतराव चव्हाणांची समाधीचं दर्शन पण घेऊया. ते कसं जात आहे ना पळत तुझी टाकल ना ती आणते वडून. तिकडं टाक, तिकडं
लगेच आणते जाऊन. दगड टाकलं तरी दगड जाऊन आणते. कुत्र्याचं तोंड वेगळंच आहे ना समोर. कृष्णा नदीवरनं आलो आणि हे आहे खाद्य जत्रा, म्हणजे खायची दुकान आहे तिथं सगळी. इथून आत गेलं की ही सगळी बाग आहे, प्रीती संगम बाग. म्हणजे आम्ही बाग म्हणत नाही ना, काय प्रीती संगम घाटच म्हणतो. तर इथं सगळं लहान मुलांची सगळी इथं खेळणी आहेत, सगळी इथे खेळणी वगैरे आहेत. समोर गेलं ना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे, तर आपण तिकडेच जाऊयात. तर इथं दाखवलेलं आहे कोयना नदी, कृष्णा नदी, प्रीती संगम. तर ना समाधी पण तिथे ना फोटो काढण्यास फक्त मनाई लिहिलेलं, त्यामुळे मी आत तर गेले नाही. तर आता आपण तिकडे जाऊया त्या टेकडीवर उभा राहायला, कारण तिथून ना प्रीती संगम, जो कृष्णा नदीचा प्रीती संगम झालेला तो स्पष्ट दिसतोय. पांढरं घर दिसतंय का तुम्हाला? त्या साईडला जी नदी येते ना ती कृष्णा नदी आहे, आणि तुम्हाला ह्या साईडला दिसते का, ह्या साईडला जी येते इकडून येते ना ती आहे ती कोयना नदी आहे. आणि त्या दोघींचा इथे संगम झाला आणि इथनं पुढे ती कृष्णा नदी म्हणूनच वाहत गेली अशी पुढे, त्यामुळे ह्या घाटाला नाव पडले प्रीती संगम घाट. या दोघींचा इथे संगम झालेला आहे. ते सनसेट पण दिसतोय, खूप मस्त दिसतोय. माझ्या फोन मध्ये इतकं क्लिअर नाही दिसणार आहे, पण असं मी डोळ्यांनी बघते ना तर मला खूप भारी वाटतं. इथलं दर्शन वगैरे झालेलं आहे, तर आता आपण समतला खायला पाहिजे तर ते खायला घ्यायला जाऊया. चला खायला घ्यायला जाऊया, इकडून जाऊया. समर्थ आमचा आता खेळेल तोपर्यंत मी तिथे बसेल. आता तिथे 10 वर्षा मुलांनी, तू किती वर्षाचा समर्थ? तिथे लिहिलेलं आहे 10 वर्षाखालील मुलांनी नाही खेळायचे. काय 10 वर्षाखाली मुलांनी नाही खेळायचे? हा तिथं लिहिलेलं आहे ना बोर्ड. तुला अलाउड नाहीये तिथं, तू कसं खेळणार? मला सगळ्यात मोठा दिसतोय, लास्ट आहे का काय समर्थ? अरे जा ना पटकन जा की. काय झालं? काय झालं? त्या साईडने जात नव्हतं का? जा जा आता. लय मज्जा येते वाटतं. होल पडलाय. ही मला लाटण्याची डिसअपॉइंटली आवडते. नीट चढशील ना तर पडशील. ही नादी लय बुटकी होती, त्यामुळे ना हे आहे ना ते माझ्या हातालाच यायचं नाही. काय म्हणतात काय माहिती आता ह्याला, पण हे वर खाली करायचं आहे ना ते हातालाच यायचं नाही कधीच माझ्या. तर मग अशी ना मंदिर उघडं नव्हतं, पण आता उघडं आहे. तर आम्ही ना लगेच जाऊन पाया पडून आलो. तर चल समत आता मम्मीचा पण फोन आलेला, तर आता आम्हाला घरी जायला पाहिजे. तर समतला ना लय तहान लागले, त्यामुळे त्याला 10 वाली एक बाटली घेतली पाण्याची. तहान लागली का आता? मग त्याला मागं लागलेला कच्ची दाबेली खाल्ल्यापासून दिदे पाणी. मग 10 रुपये राहिलेले ना माझ्याकडे, तर त्याची मग त्याला पाणी घेतलं, पाण्याची बाटली घेतली. डायरेक्ट मम्मीच्या दुकानावर जाऊ, कारण मम्मीचा फोन आलेला कधी येत आहे म्हणून. चल समोर जाऊ आता. हे ना मला लहानपणी लय आवडायचं, लय मज्जा यायची उड्या मारायला. आधी मी होते तेव्हा 10 रुपयाला होतं, पर पर्सन 10 रुपयाचं होतं. जसं जसं वाढत गेलं 20 रुपये 30 रुपये, आता किती रुपये झाले काय माहिती, 100 रुपये तरी असेल एकाला. तर इथे कृष्णाई पार्क आहे.
ते आता सुरू झालंय. ते फक्त मगाशी खेळणी दाखवली ना तुम्हाला, तेवढंच माहित होतं मला. ते आता झालंय सुरू. अगं माझ्याकडे पैसेच नव्हते मम्मी, मग मी कसं देणार त्याला. जेवढे पैसे राहिलेल ना तेवढं दिलं मग त्याला. एक कच्ची दाबेली घेतली. अय काय घेणार आहेस? कुठे गेले ते काका? किती रुपयाला विचार. लेकीचा फोन आलाय स्वयंपाकाला काय करायचंय म्हणून. अय कसा लागतोय काला खट्टा? काला खट्टा आहे. कसला खट्टा आहे? समजलं शेवटी त्याला खायचंच होतं आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही, गोळा आहे हा. शेवटी खाल्लंच. पप्पा कधी येणार? मग आता पप्पा आल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही. पप्पा आल्यावरच आता आम्ही सगळी चौघं पण घरी जाणार गाडीवरनं. पप्पा आता आलेले आहेत आणि आलेले लगेच भरायलाच घेतले त्यांनी. आता टोमॅटो ते भरतात. आता बाकीचे पण सगळे माळव भरून घेते. समजलं बोलवलेलं भरायला पण कुठं गेलाय माग पाणी प्यायला. येईलच आता. तोपर्यंत मी पण भरायला मदत करते भरायला. आता समर्थ पण आलाय. माळवतून सगळं भरून झालं पिशव्यांमध्ये. आता घरी जायचं. घरी जाऊन आज आम्ही ना मिसळ करणार आहे, त्यामुळे जाता जाता ब्रेड पण घ्यायचं. तर आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. इथलं सगळं दुकान ते आवरलंय. आता आम्ही निघालो घरी. समर्थ बस. तर मम्मी नाही पिशव्या टाकायला लागली, ऍडजस्ट करायला लागली ठेवायचं. आम्ही आता 4 जण जाणार आहे ना, त्यामुळे आता आम्हाला ऍडजस्ट करून जायला लागणार आहे. तर मम्मी आमची ना ब्रेड आणाय गेली. मिसळ पाव करायचं आहे ना, तर आता आमची मम्मी ब्रेड घेऊन आली. ते पप्पा काय तर बोलतात, त्यांचा काय तर प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे त्याच टेन्शन मध्ये असते. आम्ही आता घरी जाऊ, मग नितीनं मिसळची तयारी वगैरे केलेली असेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय म्हणलं मी? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा हेच